न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। भीम आर्मी आझाद समाज पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मुकेश गांगुर्डे यांच्यावर जातीय अन्याय, पोलीस प्रशासनाचा ढिसाळ कारभार। महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये दलित, आदिवासी, बहुजन समाजावर वाढत चाललेले अन्याय, अत्याचार आणि शासन यंत्रणेचे दुर्लक्ष याविरोधात आता आवाज उठू लागला आहे। नाशिकमध्येच भीम आर्मी आझाद समाज पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मुकेश दौलत गांगुर्डे यांच्यासोबत झालेल्या जातीय अन्यायाच्या प्रकरणाने पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। गांगुर्डे यांच्यावर 16 सप्टेंबर 2025 रोजी जातीय अपमान झाला असून त्यांनी तात्काळ सरकारवाडा पोलीस ठाण्यात आरोपी विलास दिगंबर पगार, राहणार मालेगाव, जात मराठा विरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यान्वये तक्रार दाखल केली। मात्र तब्बल 1 महिन्यानंतर 16 ऑक्टोबर रोजी FIR क्रमांक 0306 गुन्हा दाखल करण्यात आला, तरी सुद्धा आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही। तपासातील अधिकारी वारंवार बदलले जात असून ACP शेखर देशमुख यांच्या बदल्यानंतर तपास ACP सुराडकर यांच्याकडे गेला। आरोपीनेच माझं कोणीच काही करू शकत नाही, मी मंत्र्यांचा माणूस आहे असे धमकीचे वक्तव्य केल्याचा आरोप फिर्यादीकडून करण्यात आलाय। भीम आर्मी आझाद समाज पार्टीने या अन्यायाविरोधात तीव्र भूमिका घेतली असून न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा दिला आहे। लवकरच पुढील रणनीती जाहीर करण्यात येणार आहे। याप्रसंगी मुकेश दौलत गांगुर्डे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, संदीप मोरे युवा प्रदेश महासचिव, पंकज साळवे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष, साहिल सोनवणे नाशिक जिल्हा अध्यक्ष, मनोज हिरे शहर अध्यक्ष, विजय मोरे युवा शहर अध्यक्ष आदी उपस्थित होते। मी मुकेश दौलत गांगुर्डे आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचा मेन उद्देश असा आहे की एका गंभीर घटनेच्या बाबतीत अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही सदर पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे। प्रकार नाशिकमधील सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला आहे। सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लोकांना न्यायाच्या अपेक्षा असतानाही त्या ठिकाणी आमच्या बाबतीत अन्याय घडलेला आहे। दिनांक 16/9/2025 रोजी एका शिक्षण संस्थेच्या विरोधामध्ये गेली 3 वर्षापासून लढत असताना त्याच संस्थेतला कर्मचारी, शिक्षक विलास दिगंबर पगार आणि मी पोलीस स्टेशनला असताना तिथे आमची शाब्दिक बाचाबाची झाली आणि माझा त्यांनी मुद्दामून जातीवाचक शिवीगाळ करून मला अपमानित केले। त्या अनुषंगाने त्यांनी मला दमही दिला, जातीवरून मला शिवीगाळही केली। त्या स्वरूपाची तशी तक्रारही दाखल केलेली आहे। तक्रार दाखल करून 1 महिन्यानंतर गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी विलास दिगंबर पगारवर 1 महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतरही 1 महिना झाला, अद्याप तो आरोपीला अटक केलेली नाही। अटक करावी या मागणीसाठी वेळोवेळी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना भेटलो, तसं निवेदन दिलं। DCP मॅडमलाही भेटलो, त्यांनाही तसं निवेदन दिलं, परंतु अद्याप आरोपीला अटक नाही। गेली 2 महिन्यापासून मी या घटनेचा पाठपुरावा करत असताना मला न्याय भेटलेला नाही। मी अपेक्षा करतो की मला न्याय भेटावा, आरोपीला अटक व्हावी आणि आरोपी 2 महिन्यापासून का अटक नाही केली, त्याची चौकशी का नाही केली, चौकशी करण्यात यावी। चौकशी झाल्यानंतर बरेचसे खुलासे, बऱ्याचशा बाबी त्यातनं निष्पन्न होतील। ज्या अधिकाऱ्यांकडे या संबंधित अॅट्रॉसिटीच्या बाबतीत तपास होता, माननीय ACP देशमुख साहेब यांची बदली का करण्यात आली, त्याच्यानंतर जे PSI होते उमप साहेब त्यांनी तपासाला नकार का दिला आणि आताचे ACP साहेब यांच्याकडे तपास सुरडकर सर यांनी तपासाला विलंब का लावला, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मला हवी आहेत। मला न्याय हवे आहेत अशी अपेक्षा मी आपल्यामार्फत करतो आणि या अन्यायाला वाचा फोडावी। तुम्ही मला सहकार्य करावे, प्रशासनाने मला सहकार्य करावे अशी अपेक्षा मी पोलीस यंत्रणेकडनं करतो, प्रशासकीय यंत्रणेकडनं करतो आणि तुमच्याकडनं करतो।